Yeah.
पहिल्या सतीयुगाला त्या देवभोया राजाला आणि वासीनगराला निघावाच्या ब्रिकात थांबला अरे रानग्याच्या सोप्याला रहिवास मांडला डोण्याला गेला या नांदायला गरज घेऊन डोण्यानं रहिवास मांडल्याला त्या माकुजी रानग्याच्या सोप्याला दिवसा मागे दिवस लागले सरायला आणि महिन्या मागे महिन्याला लूत ब्रिकात भरायला अरे धनगरांच्या तना त्यो डोल्या मेंढ्या राखायचा त्यांच्या संघाच डोल्या घर वाड्याला यायचा जेव्हा खायाचा परत जायचा नेम डोण्याचा चालू झाला आणि डोण्या राहिला वासी गावाला काही वासी गावाला डोण्या लागला नांदायला दिवसा मागे दिवस लागले सरायला महिन्या मागे लागले महिनेवरी गाथा भरायला प्रपंचाच्या नादात संसाराच्या नादात डोण्या हेडला गेला त्या तरी जाग्या डोण्या माझा या गावला प्रपंचाच्या आणि संसाराच्या जायामध्ये हेडला गेला त्या जाग्या अरे मागला आणि वरला डोण्याला इसुर पडला वचन दिल्याला डोण्या इसरून गेला परत त्याच वासी गावाला पहिल्या सतीयुगाला आणि देवभोया राजाला बादशाही राजाचे राज होत या वासी नगराला पण त्या बादशाहीच्या वाड्याला अरे या मुसलमानाच्या जातीला त्या फार प्रेमी काळाला राज बादशाही राजाचा नियम बादशाही राजाचा अरे अल्लाव्याचा महिनाला की रोज पाळायचं आणि तेच रोज सोडायला तो बादशाही राजा त्या चोलला रोज सोडायला संधी शिपाई लावून देणार त्या दोन धनगराच्या मेंढ्या मेंढवाड्याला जावा रे जावा त्या वाडा टेकाला धनगरांच्यातला चांगला बकराना म्हणायचं संधी शिपाई बकरा आणायचं आणि त्या आपल्या हालाला बकरा कापायचा मात्र त्याला गेला कुठून शिजवून ब्रिका हसणारे रोज ब्रिका सोडायचं पण महिना रोजाचा आलेला आणि जसं रोज त्याने पाळले आलं संधी शिपाई बादशाहीनं बनवून घेतलं त्या जाग्या राजा याच्या वाड्याला राजा याच्या वाड्याला राजा याच्या राजा याच्या
मात्र त्याचा याला बादशाही राजाजवळ निघून गेले काच मग अंगणाला माणिक मोती चौकाला राजाला ब्रिका राम राम केला आणि काय झाली होती ब्रिका बोलायला अरे सुलताई सलामाने बाचाय राम त्या राजाला त्याने करायला राजाला म्हणू लागेल राजा श्री महाराजाने धने साब सरकार त्याचा याला कशाच्या कारण बोलावणे केलं आम्हाला सांगशील काच्या दिवसाला राजा बोलतोय रे का हल्लेल्या फकीराला त्या जाग्याला अरे सांगतो ऐका बाळानो तुम्हाला आपल्या रोजाचा महिना सोडायला कंदुरी देवाची करायची तवा जायाच गावावळल्या बाजूला गावावळल्या बाजूला निघून द्या टेकाला ब्रिका हसणारी दोन धनगराच्या मेंढ्या आहेत ब्रिका जसं ब्रिका मेंढ्या मेंढवाड्याला निघून ब्रिका जायाच आणि जेवढा चांगला बकरा जेवढा शलका बकरा उचलायचा आणि खांद्याला लावायचा त्या चोळला राजाच्या जनेप्रमाणे हसणार संधी शिपाई वाटला चालायला निघून गेले गावावळल्या बाजूला त्या करा लागल दोन्या गावड्या भल्या पाटे उठणार आपल्या धडी पेढा सोडणार मेंढ्यांची मोहर मारणार आणि हा बापल्या शेवटावर मेंढ्या इकडून मारणार त्या जागेला अरे आपापल्या शेवटाला दिरीब मारायचं मेंढ्या पिळाच्या चरव्या भरायच्या घ्यायच्या संगतीला आणि जेवायला हे तिघजण त्या चोळला घर वाड्याला लहान आणि बाळवरी का मेंढ्याच्या रकवालेला एवढ्या ते फकीर आलं आणि ह्या वाड ठेकाला का त्या जाग्याला प्रकार काय घडला मात्र त्या जाग्याला निघून गेले संताजीच्या खांडाला का लालू तर बकरा भगायला पसंत नव्हता त्याच निपडायला अरे संताजीच्या मेंढ्यात लागला फिरायला आणि बकरा लागल्यात बघायला बकरा मनाला येना मनासारखा बकरा त्यांना दिसना त्या जाग्याला निघून गेलं म्हाकुजी रानग्याच्या मेंढ्या मेढवाड्याला लालू ब्रिका धनाळायला पण त्यात सुद्धा ब्रिका मना जोगा बकरा त्यांच्या पसंत पडला नाही त्या जाग्याला अरे म्हाकुजी रानग्याच्या खांडाला बकरा मनासारखा वाटला बकरा येना म्हणाला दोन खांड राहिले राहिलं खांड कोणाचं मात्र त्या जाग्याला शेरे शेवटाला आणि शेवटच्या बारीला निघून गेलं ढोण्या घावड्याच्या ब्रेकात खांडा ढोण्या याच्या बघाया गावड्याला
त्याने उचलला आणि खांद्याला लावला ब्रिका त्या फकीराने त्या जाग्याला अरे बकरा उचलला आणि लावला खांद्याला अच्छा बकरा लागल म्हणायला बकरा खांद्याला लावला आणि हे दोघं फकीर मात्री त्या जाग्याला वाट लागले चालायला वाट चाल करीत ब्रेका त्याक लागलं उतरायला त्याक उतरून निघून आले गावाच्या मैदाला अरे त्याक उतरून त्या खाली आलं राजाच्या वाड्याच्या समोर गेलं सुलतान सलामाच्या राम राम केला आणि राजाला काय म्हणत त्यात मात्री त्या जाग्याला राजश्री महाराजांनी साभ सरकार तुमच्या हातने प्रमाणे बकरा घेऊन आलोय मी आजच्या भेकात दिवसाला एवढं म्हणल्यानंतर मात्री त्या जाग्याला राजाने सर्व सारी तयारी केली आणि कित्या फार प्रियवरी का ढकाळा लागला 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 राजाचं फकीर राजाला बोले त्या तुमच्या दनेप्रमाणे भकडा आम्ही आणला राजाला नेत्राने पाहिला आणि राजाच्या जीवाला आनंद ब्रिका होईला तो राजाला बघला बघायला आणि आनंद झाला त्या राजाला
कितीतरी बकरा आणलं कितीतरी कापलं देवाचे कंदुरी त्याला याला आजपर्यंत कासला बकरा नाही कधी आम्हाला मिळाला लय रे बाबा हच्च्या लय चांगला बकरा या लालबडी काठा बोलायला अरे आजच्या बकरा म्हणल्याने बकरा उचलला त्या देवाच्या पुढे बकरा नेला अल्लाच्या पुढे नेला सर्वांनी बकरा धरला बकरा पाडला पाणी पाजलं त्या बकऱ्याला त्या जाग्याला नावालाच घेतला आणि बकरा त्याने ब्रेका जमा करायला जमा करून ब्रेखा काटायला लागले सुरुवात ब्रेका करायला सल्ला घातला बकऱ्याला बकरा हाडवा केला बकरा जबा तो बकरा त्याने जबा केला सला घातल्याला बकरा कापला काटून कुठून नीट वाट केला प्रकार काय घडला मात्र त्याचा गेला तिकडे लागला शिजवायला पण पाठीमागल्या बाजूला वाडे ठेकाला नीतीनेमा प्रेमाने त्याचा गेला अरे संताजी शनगाने महाकुजरा लगा आणि आसनाला ढोण्या गावडा घरवाड्याला जेवलं खालं आणि मेंढ्यांच्या वडील मात्र त्या जाग्याला न्याहारीची बाकरी संगतीला वाट लागले चालायला निघून आलं वाडबरी कांठा टेकाला गेलं वाड बघाया टेकाला
भाकोजी रानगा ढोल्या गावडा तिघजण मिळून नेमाप्रमाणे निघून आलं वाढ टेकाला. अरे वाढ टेकाला येऊन पोचलं आपापल्या मेंढ्यात आलं आणि प्रकार काय घडला मात्र त्याचा याला मेंढ्या लागल्या गवसायला मेंढ्या घेऊन जायचा हलवून तर त्या रानाला. विचार मनाचा केला परत ते बाच्याईच्या फकीराने नेल्याला बकरा त्याचा याला. जसं काही फायलेला कोणी त्या फार प्रेमी काळा. अरे लहान तान्या गुराला क्या बालाने तो नेत्याला बकरा बघितल्याला. जसं धनगर मेंढ्यात आलं मेंढ्या गवसाय लागलं तसं पळत पळत मात्र त्या जायला. लहान तानी भाळ निघून आली त्या फार प्रेमी काळाला. प्रकार काय घडला मात्र त्या जायला. त्या धनगरांच्या जवळ यायला आणि लाली होती ब्रिकांत बोलायला. त्या धनगरांच्या जवळ आली त्या तिघासनी लागल्यात म्हणायला. ये मामानो राजाचं फकीर आलत आणि तुमचा कुणाचा तर बकरा उचलला मात्र त्याचा याला. एवढं बोलल्या बरोबर 3 धनगर ब्रिकांचे तागत झालं. संताजी शेंडगाव भाकुजी रानगाव ढोण्या गावला आपापल्या खाटामध्ये ब्रिका रणधर लालूत ब्रिका टाकायला. संताजी शेंडगावल्या मेंढ्यात लागला फिरायला. माकुजी रानगे आपल्या मेंढ्यात फिरू लागला पर दोघासने काय उठणं मात्र त्याचा याला. सर शेवटाला शेवटच्या बारीला डोन्या लागला आपल्या मेंढ्यामध्ये ब्रिका बघायला आणि डोन्याला काय आले होते दिसायला. अरे डोल्या माझ्या या गवड्याला भगवाना गळा भरला. अरे राजा पांढरा तुला काजळा येला. बोलतो या संताजी शेंडग्याला भाकोजी रानग्याला हळ पांढरानी हेळगा गुन्हा माझा बकरा हलाय का तुमच्या खांडाला. माझ्या देवाचा बकरा तुमच्या खांडाला लागा. एवढं म्हणल्याबरोबर 2 धनगर ढोण्या गावड्याला काय लागलं म्हणायला. अरे डोन्या सांगतो ऐकून घ्याच्या दिवसाला वर्षाचा नेम आई ब्रिका या वासी नगराला. असणारा भाच्याई राजा ब्रिका अलाव्याच्या महिन्यात सण रोजाचा येतो या आणि रोज सोडायला पसंत पडेल तो बकरा उचलून घेऊन जात्या त्या जाग्याला. तुझा बकरा डोन्या त्या बाचाई राजाला नेला. एवढं म्हणल्या डोन्या उठल्यालाच खाली बसला. हात डोक्याला लावला आणि स्वतः द्याय पिंडाला तो दोष लागला द्यायला. अरे बाबाने वचन दिलं मी त्या देवाकडे सिदाला दिलेल्या वचनाला भट्टा माझ्या लागला. मग डोल्याला लागलं हटवायला. अरे मोठ्या तोंडानं वचन बोललो आलं खुनोरच्या मठाला. ये भगवंता धुळीच्या पायानं वाशीनगराला जातो चोराची लटातल
जकात नाक्याने झाडा झुड पातन बिना पट्ट्याचा त्याचा गेला. अरे निचिल मला वासी ढगराला आणि जाईन मी धुलीच्या भायान ब्रेका. अरे नाव तुझं घेणाने भकराने मी बाबा जबा तुझ्या नावाने करीन ब्रिखा. दिलेल्या वचनाची आठवण झाली आणि खरोखर ढोण्याला खंत लागली त्या जाग्याला. अरे वासी लागला येऊन पोचलो संसाराच्या जाळ्यात रमून गेलो. परपंचाच्या जाळ्यात इडून गेलो. मोर्राने वागरा इसून मला पडला बटा वचनाला लागला. जिकडं माझा बकरा गेला जिकडं बाक्यानं कापला मरणाला बकरा गे माझा पावला. जिकडं बकरा गेला तिकडं प्राण माझा जाऊन मात्र त्याचा गेला. डोन्या लागला बोलायला आणि डोन्यानं आधार रेखा सोडायला. वाड दादा या टेकाला वाड दादा टेकाला दुनिया माझ्या या गवळ्यानं दुनिया माझ्या खालवर त्याने घातले आणि दंडीच्या जवळल्या बाजूला मेंढ्याच्या बाजूला डोन्या निद्रा सैन झाला. आन पाणी डोन्यानं सोडलं त्या फार प्रेमिकाला. अरे डोन्या त्या वाड टेकाला झोपी गेला. दोन जण गेलं संताजी शेणगा माकुजरान या डोन्याच्या जवळ बसलं. त्या डोन्याला काय लागलं म्हणायला मात्र त्याचा गेला. अरे डोन्या सांगतो ऐकून याच्या दिवसाला हात वाजरे बाबा तू सोड भिका आन पाणी घे ब्रेखा. अरे बाबा भकरा गेला म्हणून आन पाणी रे सोडू नको त्या फार प्रेमिकाला. डोन्या किती तर बकरा मचन हेला असतील त्या बाचाई राजाला कापून खाला असतील. योग बकरा तुझा डोन्या नेला होता कालवर घातली जाण पाणी डोन्या सोडलं मात्र त्याचा गेला. बनवून लागलं समजून काढायला पण डोन्याला हात वाद नाही सोडला. आन पाणी तोंडात घेणा डोन्या त्याचा गेला. पण डोन्या म्हणतो या दोन धनगराला मामानो किती बी तुमचं बकरं नेला असतील पण वचनाला बटा लागला माझ्या लोकुलच्या करसिदाचा. बकरानं कापला दोष नाही देणार कोणाला मात्र त्याला गेला. एवढे बोलत असताना त्या फार प्रेमिकाला बटा वचनाला लागला. जिकडं माझा बकरा गेला मात्र त्याला गेला. तिकडे माझा प्राण जाऊ दे म्हणायला आणि डोन्यानं ब्रेका जसं आन पाणी सोडून ब्रेका त्याचा गेला. व विचार मनाचा केला डोन्याच्या उशा पायशाला बसलं पण डोन्या काय होटना मात्र त्याला गेला. दिवसा मागे दिवस लागल्या सरायला
पाठीला पोट लागले पोटाला पाठ डोण्याची लागली त्या जागेला अरे डोन्या काय वाड्या टेकाला उठला द्रीप डोन्याचं मी सून गेलं नाही जरा त्या रानाला गेलं द्याडूचा ध्याडा कर मला आणि प्रकार काय घडला मात्र त्या जागेला वेळेला नीती नियमाप्रमाणे जाण्या घेऊन आलं बरी कापल्या दडीला दादा जुडाडू रोज जायचं आणि डोण्यापाशी बसायचं मात्र त्या जाग्याला डोण्याला उंड म्हणायचं डोण्याची समजूत काढायची पण डोण्या काय ऐकेना त्या फार प्रेमिका अरे चल की डोण्या जाऊया म्हणायचं डोण्या काय उठायचा नाही जागा सोडायचा नाही असं 3 दिवस 3 रात्र झाल्या मात्र त्या जाग्याला नाही पाणी नाही डोण्याच्या पोटाला आणि पाणी डोण्यानं सोडल्यानं त्या वाड्या टेकाला धावून रेखा अरे पाठीचं कातडे पोटाला लागल्यानं पोटाचं कातडे डोण्याचं पाठीला लागल्यानं त्या जाग्या अरे बोट बरा डोला डोण्याचं खोल गेलं नाकाची दांडी डोल्याची दिसू लागली
आता जीव जातोय का मग जातोय अशी गत डोण्याची झाली र त्या वाढते कला याचे कोण पडल कुणाला आणि त्या पहिल्या सतीब्रिका झाल्या मावला खोऱ्या या देवाला गौराच्या राजा चिंता लागलेली देवाला वाटायला भगवंताने विचार म्हणाचा ब्रिकांता करायला खंत वाटली माझ्या देवाला अरे मरणाच्या वाटला डोण्याला गेला पर कोड कुणाला त्या मावल खोऱ्या देवाला आणि देवा करी शिदाला देव करसी ब्रिका त्या लेंड्याच्या ढिगाला निगुंडीच्या रूपाने ब्रिका पडलेला देव लागला मनामध्ये बोलायला अरे काय झालं होतं ब्रिका करायला अरे जर माझा डोल्या वचनाचा करा अमृताचा झरा दिल्याल्या वचनाला डोण्या सुरत बसला जर हाण पाणी डोण्यानं सोडलं या मरणाच्या वाटला डोण्या माझा लागला या डोण्या जरी चुकून मरून गेला तरी पातक लागल माझ्या शिराला खरोखर देव लागला होता ब्रिकांता बोलायला कारण आला कुणुरा सोडल्या बसल अरे माझ्या डोण्या गावड्याच्या शिरावर बसलो कांद्यावर बसून मी आलो याचा जाण पाहिजे ठेवायला त्याचा याला आणि खरोखरच डोण्याला साय पाहिजे आपण आता करायला म्हणून त्या देवा करी सिदान रामाच्या रथला त्या फार प्रेमी काळाला बारायाच्या टायमाला रे बघाया टायमाला
बाण मारले अरे झोपल्याला यो डोल्या रे निघाला जागर झाला दादा उघडून रे देवाकड पायी अरे देवा लागला दिसायला देवला लागला दिसायला ध्यान उठला आणि पाय त्याच घोरा भगवान बोलायला लागला काय घडलं मात्र त्या जाग्याला देवगिरसीत भरमध्या ठेवेला निघून आला ढोण्याच्या जवळल्या बाजूला त्या डोण्याच्या उशा पायशाला बसला झोपल्याल्या डोण्याच्या शिरा गाल्यात घातला उठवून डोण्याला बसवला निद्रात झाल्याला तो ढोण्या मात्र त्या जाग्याला देवानं हळी मारली ढोण्याला आणि ढोण्या निद्रा जागा ब्रेका होई आला डोळे उघडून लागला बघायला ढोण्याला समोर काय लागलं दिसायला त्या डोण्याला लागलं या दिसायला तो देव डोण्यानं बघितला साक्षात देव दिसल्या बरोबर गडबडीनं मात्र त्या जाग्याला ढोण्याला ब्रेका देवाचे पाय ब्रेका धरायला आणि देवाचं दर्शनाला घ्यायला ढोण्या देवाला लाला होता बोलायला बोलायला लागला रे सांगायला लागला. बोलायला लागला रे सांगायला लागला. एवढ्या बाऱ्या बघा विरला एवढ्या बाऱ्या येताय मार देवाचं पाय दडवण्यानं घराला देवला गेला देवाला लागला बोलायला देवा कसं काय येणं केला आजच्या दिवसाला देवा सांगतो आई कडवण्या लागला म्हणायला एडवण्या का खालवर घातलीस कान पाणी डोण्या सोडलं का मरणाच्या वाटाला लागला त्या जाग्याला डोण्या लागला बोलायला काय सांगू देवा था तुम्हाला गेलं उद्धव वचन मी तुम्हाला द्याल कोणूर गावा मोठ्या तोंडानं देवा तुला वचन बोललो
वाशी नगराला जातो ने गेल्या बरोधुळेच्या पायानं मात्र ते जायला बकरा तुझ्या नावाने जमा करतो पण दिलेल्या वचनाचा विसर मला पडला त्या जाग्याला आणि मग बाचाईनं तो बकरा नेला आपल्या देवाला कंदुरी केली बकरा मेला वचनाला बट्टा लागला देवा बकरा गेला मी जगून माझा काय उपयोग मात्र त्याचा गेला त्यावेळी डोळ्याचे भूल देवानं ऐकायला आणि देवला लावता ब्रिकांता बोलायला काय लागला म्हणायला मात्र त्याचा गेला चिंता नको डोळ्या तुझ्या जीवाला सांगतो ऐकून घे ब्रिकांचा दिवसा अरे वचनाचा करा डोळ्या तू अमृताचा झरा वचनाला बट्टा लागला म्हणून झुरत बसलास पर येडवण्या सांगतो ऐक तुला जर बकरा नेला बकरा राजाने कापला असला तर मात्र त्या जाग्याला त्या एका बकऱ्याच्या पायात रे बाबा त्या राजाला 5 बकरी कापायला लावतो पण सांगतो एवढा ऐकून घ्या त्या दिवसा डोन्या सांगतो ऐक देव लागला म्हणायला झुरत बसला सांग पाणी सोडलं डोन्या जर मरून गेलास जर नाहीसा डोन्या झालास तर बकऱ्याचा बदला कसा डोन्या घ्यायचा त्या जाग्याला म्हणून देव लागला बोलायला आणि समजून लागला डोन्याची काढायला डोन्याला काला लावता बोलायला त्या जाग्याला अरे युवक बकरा डोन्या तुझा कापलाया युवक बकरा तुझा कापून खालाया का काळजी डोन्या तुझ्या जीवाला अरे एका बकऱ्याच्या पायात 5 बकऱ्याची दावण त्याच्याकडनं घ्यायची त्याची असा देव लागला बोलायला आणि कायला लावता ब्रिकांता सांगायला बोलायला बघायला